ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीपादनाथं गुरुराज वैरं मुमोक्षनाम ज्ञानदानक्य दक्षं गोटीक्षेत्रनिवासीयनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं सद्गुरु समर्थ श्रीपाद बाबान की जय। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य किष्टं तमानन्दस्कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।
पावन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संतांचे तुझे चरण संतांचे त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुला विस्तारू त्याच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदुर श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करा या दयाळ करुणा करा या दयाळ तुमचा अनुग्रह लाभलो. तुमचा अनुग्रह. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी आधी भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम उन दोनों के चरणों में करो वारंवार प्रणाम उन दोनों के चरणों में करो वारंवार प्रणाम मस्तक है पाया मस्तक हे पाया बरे. मस्तक है पाया मस्तक हे पाया बरे. यावर करी संतांचा 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 मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा यावर करी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या उजळले भाग्य आता उगी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला संपुष्ट हे हृदय पेठी करोनी पोठी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला विठ्ठला 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 विठ्ठला. तर आज वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार परिहार द्यायचा तो असा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा
आणि अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रारंभ कार्तिक वद्य षष्ठी सोमवार दिनांक 10/11/2025 तसेच सांगता कार्तिक वद्य त्रयोदशी सोमवार दिनांक 17/11/2025. आजच्या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक यांना सगळ्यांना धरून तसेच आजच्या कार्यक्रमाचे कार्यवाहक आत्मोन्नती आणि विश्व शांती भारतीय श्री गुरुभक्त स्वानंद प्रेमळ मंडळ आळंदी देवाची विठ्ठला ठरा तर आजचं आयोजन नियोजन आई वडिलांना कोणासाठी 7 दिवसाचा सप्ताह बसवलाय कोणासाठी आपल्यासाठी आहे उद्धार करून देण्यासाठी हा 7 दिवसाचा सप्ताह कशासाठी उद्धार करून देण्यासाठी आहे माझ्या श्रीपाद बाबांची भट्टी आहे माझ्या श्रीपाद बाबांची भट्टी आहे इथं प्रत्येक साधकाची वासना जाळली जाणार आहे प्रत्येक साधकांची वासना जाळली जाणार आहे वडिलांनो या भट्टीतून सगळ्याला काय करणार आहेत बाबा माझे आज हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊनी कसं केलं प्रसाद देऊन आपल्याला कोण करल का सुखी म्हणून तुम्हा सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत तसेच तुम्हा आम्हा सर्वांचे भगवंत ज्यांना भक्ती मार्गाचा कळस संबोधला जातो अशा कोटीतला साधू बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील आदरणीय सन्यान विप्रिती विशेष वारकरी संप्रदायाचे महान भगवत भक्त म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आपले जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग मी तुम्हा सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलाय विठ्ठला बघा आजच्या आपल्या या सदस्यांचे अध्यक्षांचे हरिभक्त पारायण माझ्या जीवाचे जीवलग जगताप गुरुजी हरिभक्त पारायण जाधव गुरुजी त्याचप्रमाणे माझ्या जीवाचे जीवलग हरिभक्त पारायण गायकर बाबा हरिभक्त पारायण शिवाजी अप्पा हेंबाडे राहणार ढवळस या सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी म्हणून मी इथपर्यंत आले मी म्हणत होते श्रीपाद बाबा मी बघितले नाहीत श्रीपाद बाबा मी अनुभवले नाहीत परंतु श्रीपाद बाबांच्या तत्वरूपाने भरलेला आज धर्म मंडप मी बघितला आई वडिलांनो श्रीपाद बाबांच्या तत्वरूपाने भरलेला धर्म मंडप मी बघितला मी खरोखरच भाग्यवान आहे तुमच्यासारख्या साधू संतांचं दर्शन या ताईला झालं आणि या ताईला तुम्ही दुसऱ्या दिवशीची सेवा दिली बाबा ही ताई तुमची शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी राहील विठ्ठला विठ्ठला माझ्या साधू संतांचे 4 चरणाचे अभंग याच्यासाठी 2 चरणाचे आपण सुधरावेत कोणासाठी आहेत आपल्यासारखे 2 चरणाचे सुधरावेत म्हणून माझ्या साधू संतांचे 4 चरणाचे अभंग आहेत आई वडिलांनो ही साधी गोष्ट नाही म्हणून तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात उजळले भाग्य आता कधी उजळले भाग्य आता आज नाही काल नाही उद्या नाही भविष्यातही नाही आताही या घडीला माझं भाग्य उजळलं कारण कशा करता संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ काय केला साधू संतांचं दर्शन झाल्यानंतर जो नाम तुटला होता जे देवाचं नाम तुटलं होतं ते काय झालं जोडलं गेलं संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी कोटी साठवायला सांगितलं हृदयाच्या पेटीत तो भाव होताच परंतु कधी समजला साधू संतांचं दर्शन झाल्यानंतर हा भाव मला समजला म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात प्रतिपादन करतात तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला भाव कशाचा कांद्याचा का गहू ज्वारीचा कशाचा भाव अष्ट सात्विक भावानं माझा देव मला काय केला साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं सापडला हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठला उजळले भाग्य आता अवघी चिंता काय झाली उजळले भाग्य आता कशाने उजळलं गाडी घेतली बंगला घेतला चांगलं मोठं घर बांधलं चांगली बायको मिळाली लेकरं झाली भाग्य उजळला का
नाही आई वडिलांनो, याच्याने आपलं भाग्य उजळत, साधू संतांचं दर्शन झाल्याशिवाय भाग्य उजळत. तुम्ही कितीही प्रयत्न करा मग या संसारासाठी अहोरात्र धडपडा, परंतु उपयोग काहीच. कितीही प्रयत्न करा, देव भेटणार. आणि देव भेटायचा असेलच तर माझ्या श्रीपाद बाबांच्या सर्कल मध्ये या, त्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय श्रीपाद बाबांच्या सर्कल मध्येच यावं लागलं. आई वडिलांनो, ही गोष्ट बाहेर समजावून सांगितलीच जात नाही. ही गोष्ट फक्त माझ्या ढाण्या वागानेच समजून सांगावी. ही गोष्ट हा खरा वारकरी संप्रदाय आहे आई वडिलांनो, आणि ह्या खऱ्या वारकरी संप्रदायाचे आपण वारसदार आहेत. या खऱ्या वारकरी संप्रदायाचे आपण कोण आहेत? वारसदार आहेत. आणि हाच खरा वारकरी संप्रदाय आहे जिथं आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली जाते. बाकीच्या ठिकाणी फक्त सत्कर्माच्या गप्पा ठोकल्या जातात. आपल्याच या संप्रदायात अस्तित्वाची जाणीव करून दिली जाते, आणि या अस्तित्वाची जाणीव करून देणारा एकमेव ढाण्यावाग म्हणजे माझे संत श्रीपाद बाबा. अस्तित्वाची जाणीव करून देणारा एकमेव ढाण्यावाग. जेव्हा मी त्यांच्या सर्कल मध्ये आले, मी माझ्या अमृतदादांच्या सर्कल मध्ये आले, मी माझ्या आप्पांच्या सर्कल मध्ये जेव्हा आली ना, तेव्हा मला कळाली. आणि ज्या वेळेस अनुग्रह दिला त्यावेळेस आप्पाने हात ठेवला आणि त्याच वेळेस सांगितलं काय? लाडकिले कमी संताची ओ, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची ओ, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची ओ, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची ओ, लाडकिले कमी संताची. मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची. लाडकिले कमी संताची ओ, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची ओ, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची ओ, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची ओ, लाडकिले कमी संताची. लाडकिले कमी संताची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची. लाडकिले कमी संताची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची. नारायणा लक्ष्मणा बलभीमा हो सत्यानंदा. नारायणा लक्ष्मणा बलभीमा सगळ्यांदा, नारायणा लक्ष्मणा बलभीमा सगळ्यांदा, नारायणा लक्ष्मणा बलभीमा हो सगळ्यांदा. शांताबाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा. शांताबाई बंडोबा केरवा श्रीपाद रामदासा. नारायणा लक्ष्मणा बलभीमा हो सत्यानंदा. नारायणा लक्ष्मणा बलभीमा सगळ्यांदा, शांताबाई बंडोबा केरवा श्रीपाद रामदासा. शांताबाई बंडोबा केरवा श्रीपाद रामदासा, केरोबा श्रीपाद रामदासा. केरवा श्रीपाद रामदासा, केरोबा श्रीपाद रामदासा. केरवा श्रीपाद रामदासा. नारायणा लक्ष्मणा बलभीमा हो सगळ्यांदा. नारायणा लक्ष्मणा बलभीमा सगळ्यांदा, नारायणा लक्ष्मणा बलभीमा हो सगळ्यांदा. नारायणा बलभीमा. खरोखरच आज पवित्र आणि पुण्याचा दिवस. कारण आळंदी या क्षेत्रामध्ये कीर्तन करत असताना दुसरं काय सांगावं? आळंदी या क्षेत्रामध्ये संत सोडून दुसरं काय सांगू शकतो का आपण? संत सोडून, कारण संत महात्म्य काय असू शकतं हे या भूमीनेच दाखवून दिले आहे वडिलांनो. संत महात्म्य मोठ्यात मोठ्या राजावर, मोठ्यात मोठ्या तत्ववेत्यावर या भूमीने दर्शवून दाखवलं की संतांचं महात्म्य काय असतं आई वडिलांनो. संतांचं जीवन काय असतं हे या भूमीनेच दर्शवलेलं आहे आई वडिलांनो. 5 तत्वाने सम्मिलित अशी ही आळंदी आहे. 5 तत्वांनी सम्मिलित असं ही आळंदी आहे आई वडिलांनो. इथं देवता आहे, इथं संत आहेत, इथं तीर्थ आहे, इथं क्षेत्र आहे, आणि 4ही गोष्टी वैभवानं जिथं नांदतात तिथली साधना सर्वश्रेष्ठ आहे आई वडिलांनो. इथली साधना सर्वश्रेष्ठ आहे. देवता किती महान आहे सांगा. देवता इथली जुनाट जुगादीचे नाणे
बहुत काळाचे ठेवणे शिवपीठ जुनाट आहे आईवडिलांनो शिवपीठ इथलं. हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट बाई हे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट बाई हे मुकुट शिवपीठ 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 हे जुनाट शिवपीठ हे बघा शिवपीठ हे सिद्धेश्वर राजा आधी इथला आहे आधी सिद्धेश्वर राजा आहे आणि सिद्धेश्वर राजानं पुन्हा माऊलीला माझा राजा केला आणि माऊली नंतर पुन्हा नाही आई वडिलांनो सिद्धेश्वर हा राजा आहे आणि त्यांनी माऊलीला राजा केला आई वडिलांनो इथली देवता महान आहे इथलं तीर्थ महान आहे आई वडिलांनो इथलं तीर्थ महान आहे कुठल्याही भूमीत केलेली पाप इथे येऊन धुतली जातात परंतु इथं केलेलं पाप कुठल्याही तीर्थात जाऊन धुतलं जात नाही इतकी महान आहे इथलं तीर्थ इतकं महान आहे इथलं तीर्थ नाथ महाराज म्हणतात ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी स्नान घडता अभय देशी कोठी तीर्थे प्रयागादी काशी प्रसन्न होती हरिहर म्हणून सांगितलं काय होतं प्रसन्न होती हरिहर नाथ महाराज म्हणतात कोट्यावधी जीवनाची पुण्यई प्रयागासारख्या ठिकाणी आम्ही केलेलं पुण्य आणि त्या पुण्याईचा परिणाम आहे का आळंदीत आल्यावर आम्हाला माऊली सारख्या साधूचं दर्शन होते माऊली सारख्या संतांचं दर्शन होते जिथली माती सुद्धा कपाळाला बुक्का म्हणून लावली तर आयुष्य पवित्र होते आयुष्य सोनं होते आई वडिलांना जिथली माती सुद्धा कपाळाला आपण बुक्का म्हणून लावली तर जीवनाचं सोनं होतंय आई वडिलांना विचार करा तीर्थ किती पुण्यवान असेल इथलं तीर्थ म्हणून माझा देव इथे थांबला म्हणून माझा देव इंद्रायणी थांबला 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 कोठे थांबला देव इंद्रायणी थांबला इथलं क्षेत्र महान आहे आई वडिलांनो ज्या काही गावाचा उल्लेख करताना तिथं ज्ञानोबा माऊलींना तुकाराम महाराजांना आपल्या गावाची नावं आपल्या नावाची ग्रंथ परंपरेमध्ये नाव आलेत का नाही आली ज्या काही क्षेत्राचा उल्लेख ग्रंथ परंपरेमध्ये आलाय आई वडिलांनो आळंदी हे गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव
ज्योतिषी सिद्धांचा सिद्ध पेटी बेळा धन्य देऊ गाव पुण्यभूमी ठावानी जेथे नांदे देव पांडुरंग कोण नांदते जेथे नांदे देव पांडुरंग म्हणून सांगितलं. कोणाचेही वर्णन करतील ते संत कसे, कोणाचेही वर्णन करतील ते संत कसे, कोणाचेही वर्णन करतात त्याला जाहिरात म्हणतात. विठ्ठल आणि चारही गोष्टी जिथं वैभवानं नांदतात तिथली साधना साधना ओळखू येते का आई वडिलांनो? इथली साधना ओळखू येत नाही. इथली साधना ओळखू येत नाही आई वडिलांनो. मळालेला सदरा असेल, फाटकं धोतर असेल, आपण त्याच्याकडे बघत सुद्धा त्या व्यक्तीकडे आपण बघत नाही आई वडिलांनो. आणि त्यांची जर अनुभूती घ्यायची असेल तर अजान वृक्षाखाली ते बसले, समोर ज्ञानेश्वरी आहे आणि खळा 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 डोळ्या तोंडातून ज्ञानेश्वरीच्या ओव्या चालू आहे. ती इथली साधना आहे आई वडिलांनो. इथली साधना ओळखू येत नाही. इथली साधना ओळखून घ्यायला आपल्याला लाख जन्म घ्यावे लागते. कोण जाणे कोणा कडे उपासना कोण या वचना प्रति पावे कोण या वचना प्रति पावे कोण जाणे कोणा कडे उपासना कोण या वचना प्रति पावे कोण या वचना प्रति पावे. असा संत नाही वारकरी संप्रदायात ज्यांनी माऊलीचं वर्णन केलं नाही आणि कदाचित असला तर तो संत नाही आई वडिलांनो. कदाचित असला तर तो संत नाही माझ्या माऊलीचं ज्यांनी वर्णन केलं नाही आई वडिलांनो. आणि जरा कदाचित असेल तर तो संत नाही. कारण आपला देव भजन प्रेमी आहे, चिंतन प्रेमी आहे आणि नामस्मरण प्रेमी आहे. अभंगाचं प्रथम चरण उजळले भाग्य उजळले भाग्यात उजळले भाग्यात उजळले भाग्यात उजळले भाग्यात उजळले भाग्यात उजळले भाग्यात उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले भाग्याता. अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी आलाव 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 संत दर्शनी आलाव. अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी आलाव 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 संत दर्शनी उजळले भाग्य. आता चिंता करू नका. संत श्रीपाद बाबांच्या सर्कल मध्ये तुम्ही आम्ही आलो. आता चिंता करायची नाही. कारण ज्यांची चिंता वारली तेच संत झाले. ज्यांची चिंता वारली तेच संत झाले आई वडिलांनो. मग आपली चिंता वाढते का वाढते? वाढते वाढते. आपली चिंता वाढते का वाढते ही आपण ठरवायचंय. आता चिंता करायची, सगळा भार कोणावरती सोपवायचा तर माझा सद्गुरु राजा आहे ना. सगळ्यांचं ओझ जेलायला न सांगता तुम्हा कळ येते अंतर
न सांगता तुम्हा कळू येते अंतर, सांगायचं सुद्धा नाही दुःख किती झालंय, फक्त करायचंय काय, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तो तुझ मुखविला इसी नाही, जैशी स्थिती आहे तैशा परिराय, आणि कौतुक पाहे माझ्या श्रीपाद बाबांचे. कौतुक कोणाचं पाहे? माझ्या श्रीपाद बाबांचं कौतुक पहा, काय कमी पडू देणार नाहीत. सगळेजण म्हणायचे 2 तासाची सेवा मिळाली, टेन्शन आलत, सगळ्यांना टेन्शन आलत, कर्तव्य पार पाडेल का नाही पोरगी, कर्तव्य पार पाडेल का नाही पोरगी. कधी संजीवन समाधी सोहळा बघितला नव्हता ना, कारण नवीनच आहे तुमची लेख संप्रदायात, नवीन असल्यामुळे सगळ्यांना वाटत होतं पोरगी सेवा पार पडेल का नाही. परंतु जगताप गुरुजी एक सांगू इच्छिते, जन्म झाला पवित्र अशा संतांच्या भूमीत, संत गोरोबा काकाच्या गावची मी लेक आहे, आणि नांदते सुद्धा संतांच्या पवित्र भूमीत, संत दामाजी पंतांच्या भूमीत नांदते सुद्धा पवित्र असं साधू संतांच्या भूमीत नांदते, कमी पडणार नाही म्हणून सांगितलं होतं आप्पांना, शब्द दिला होता, आप्पा अमृत दिलंय कमी पडणार नाही, सद्गुरु गरजे अमृत पिलं बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सद्गुरु गरजे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सतत पिले कप कप सद्गुरु माझा माय बाप, अमृत पिले गप गप सद्गुरु माझा माय बाप, सद्गुरु माझा माय बाप, सद्गुरु माझा माय बाप, सद्गुरु गरजे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सद्गुरु गरजे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, बशी बशी सद्गुरु गरजे झाले दासी, अमृत पिले बशी बशी सद्गुरु घरची झाले दासी, सद्गुरु गरजे झाले दासी, सद्गुरु घरची झाले दासी, सद्गुरु गरजे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सद्गुरु गरजे आवय बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, अमृत पिले हंडा हंडा सद्गुरु गरजा लावला झेंडा, अमृत पिले हंडा हंडा सद्गुरु घरचा लावला झेंडा, अमृत पिले हंडा हंडा सद्गुरु नामाचा लावला झेंडा, अमृत पिले हंडा हंडा सद्गुरु नामाचा लावला झेंडा, सद्गुरु नामाचा लावला झेंडा, सद्गुरु नामाचा लावला सद्गुरु गरजे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सद्गुरु गरजे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग, कारण आपला वारकरी संप्रदायाचा विस्तारच मैत्रीतून झालाय आई वडिलांनो, विस्तारच मैत्रीतून झालाय, कारण ज्ञान आणि नाम जेव्हा एकत्र येतं ना, ज्ञान आणि नाम जेव्हा एकत्र येतं तेव्हा श्रीपाद बाबांचा ढाण्या वाघाचा संप्रदाय तयार होतो, तेव्हा माझ्या श्रीपाद बाबांच्या ढाण्या वाघाचा संप्रदाय तयार होतो आई वडिलांनो, ज्यावेळेस ज्ञान आणि नाम एकत्र येतं. वारी कोणी चालू केली? ज्ञानोबा माऊलीनं वारी चालू केली, परंतु नामदेवरायांना घेऊन वारी करायचा हा अट्टास ज्ञानोबा माऊलींचा होता, आणि आपली वारी 21,600 वेळा वारी प्रत्येक साधकाला कळावी हा अट्टास माझ्या श्रीपाद बाबांचा होता. 21,600 वेळा वारी ही आपल्याला समजून घेतली पाहिजे. अट्ठास माझ्या ढाण्या वाघाचा होता म्हणून श्वासाची किंमत कळाली आई वडिलांना.
नाहीतर ही गोष्ट कोण भेटते का बाजारात? चला तुम्हाला ठेप्यापर्यंत नेऊन सोडतो. चला तुम्हाला ठेप्यापर्यंत नेऊन सोडतो. तुम्ही जिथून आलाय ना तिथं तुम्हाला नेऊन सोडतो. चला हाताला धरलं योगक्षेम त्याचा जाना जड भारी वाट दावी करी माघ महिमा गुरुवारचा पवित्र दिवस. माघ महिना गुरुवारचा पवित्र दिवस माझ्या साधू संतांनी माझ्या करंगळीला धरलं. चला जिथून तुम्ही आलाय ना तिथं तुम्हाला नेऊन सोडतो. इतरत्र भटकंती करत बसू बाकीच्या विश्रांत्या सोडून द्या. चिल्लर चाल्लर विश्रांती सोडून द्या. ज्यांना खरंच जन्म मरणाच्या आयुष्यातून फेरा बाद करायचा असेल तर माझ्या श्रीपाद माऊलींकडे या. माझा श्रीपाद भगवंत, माझा श्रीपाद भगवंत, माझा श्रीपाद भगवंत, माझा श्रीपाद भगवंत. मनोनी चरणी ठेविले चित्त, मनोनी चरणी ठेविले चित्त. माझा श्रीपाद भगवंत, माझा रामदास भगवंत. मनोनी चरणी ठेविले चित्त, मनोनी चरणी ठेविले चित्त. माझा श्रीपाद भगवंत, माझा रामदास भगवंत. जड जीवांचा उद्धार केला, जड जीवाचा उद्धार केला, जड जीवांचा उद्धार केला. जड जीवाचा उद्धार केला. मार्ग सुपंथ दाविला, सुपंथ दाविला, मार्ग सुपंथ दाविला. मार्ग सुपंथ दाविला. मनोनी चरणी ठेविले चित्त, मनोनी चरणी ठेविले चित्त. माझा श्रीपाद भगवंत, माझा रामदास भगवंत. माझा श्रीपाद भगवंत, माझा रामदास भगवंत. माझा श्रीपाद भगवंत आणि माझा रामदास भगवंत म्हणून चरणी ठेविले चित्त. फक्त तुमच्या चित्ताचा पावशेर भाग मला द्या, बाकी काही देऊ नका. भोजन मागती तूप पावशेर आणि पडीला विसर. स्वप्न माझी कशाला मागितलं पावशेर तूप? कशाला? चपात्याला लावून खायला, चहा सोबत? कशासाठी मागितलं? अहो जड जीवांचा उद्धार. बाबांनी दुसरं चरण लगेच घेतलं. जड जीवांचा उद्धार करून द्यायचाय माझ्या संप्रदायाचा. कारण आईलाच लेकराच्या हिताची काळजी आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माऊलीलाच दुधाची धार आपल्या तोंडात सोडावी. माझ्या श्रीपाद बाबांनाच चोळीची गाठ बांधलेली काय कामाची आहे? जोपर्यंत मोकळी करत नाही तोपर्यंत पोट भरत नाही. आई वडिलांनो, भुकेली बाळ आती शोककारी, भुकेली बाळ आती शोककारी. केलिया बाळ अति शोक करी, भुकेलिया बाळ अति शोक करी. वाट पाहे परी माऊलीची, वाट पाहे परी
सोळीची गाठ जोपर्यंत मोकळी करत नाही तोपर्यंत लेकराचं पोट. आईला तर आत्या पण झोपवते, आईला आईच्या लेकराला आत्या पण झोपवते, मावशी पण झोपवते, वडील पण झोपवतात, आजी पण झोपवते, पण ज्याप्रमाणे आई झोपवते. माझी प्रेम पाना मुखी घालूनी आसना, मुखी घालूनी आसना, मुखी घालूनी आसना. माझी प्रेम पाना मुखी घालून असना, मुखी घालून असना, मुखी घालून असना. माझी प्रेम पाना आणि मुखी घालून या. आई जशी लेकराला झोपवते तशी दुसरी झोपवतेल का? कारण ती जी हल्लरू गाते झोपवताना लेकरू, तो बाकीच्या कितीही महान गायक असू द्या, कितीही महान गायक असू द्या, तो हल्लरू फक्त आईनेच गावा तरच लेकरू झोपत. आई वडिलांनो, लाई लाई जीवाला झाड देते रे सावली, लाई लाई जीवाला झाड देते रे सावली. ज्याला जगामध्ये नाही ना कोणी त्याला माझी श्रीपाद बाबा माऊली, त्याला माझी रामदास बाबा माऊली. ही आई आपल्याला लांब करणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी आलाभ, संत दर्शनी आलाभ, संत दर्शनी आलाभ, संत दर्शनी आलाभ. पद्मनाभ जोडियेला, पद्मनाभ जोडियेला, संत दर्शनी आलाभ, संत दर्शनी आलाभ. पद्मनाभ जोडलेला, पद्मनाभ जोडलेला, संत दर्शनी आलाभ, संत दर्शनी संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीले आई वडिलांनो, नाभ जोडून घ्या. पद्मनाभ म्हणजेच आपलं नाम आहे. पद्मनाभ म्हणजेच आपलं नाम आहे, म्हणून ते नाम आपलं करून घ्या. देव आपल्या जवळ आल्याशिवाय, नवे नवे देव स्वतः आपण झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा खरा वारकरी संप्रदाय आहे. हा माझा खरा वारकरी संप्रदाय. देव आपल्या जवळ नाही, देव स्वतः आपण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण माझ्या साधू संतांनी सांगितलं, ताईच्या हृदयामध्ये मी राम असत सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विषयावरी. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जी बुद्धी स्फुरे अहर्निशी. ती वस्तू गामी कोण? ती वस्तू गा अर्जुना मी म्हणून सांगितली. समस्त यज्ञांच्या पैकी जप यज्ञ तुम्ही हा लोकी, कर्म त्यागी प्रणवादी निपज विजय म्हणून सांगितलं. कुठलंही काही करत बसू नका, फक्त पवित्र असं देवाचं नाम घ्या. आई वडिलांना 84 लक्ष युनितून बाद झाल्याशिवाय जीव राहणार नाही. बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा, बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा. त्याने चुका दिलं लक्ष 84 टक्के पावला, त्याने चुका दिला लक्ष 84 टक्के पा, त्याने चुका दिलं लक्ष 84 टक्के पा. त्याने चुका दिला लक्ष 84 टक्के पा. सावधवाई बापा काळा लागला बापा, सावधवाई बापा काळा लागला बापा. सावधोई बापा कळ लागला बाबा, सावधोई बापा कळ लागला बाबा. सावध होई बापा. काय काळ आपल्या जवळ येणार आहे. आपण म्हणतो पंढरपूर आलं, पंढरपूर आलं, पंढरपूर आलं नाही, पंढरपूरच्या जवळ आपण गेलो. पंढरपूरच्या
गाडीत बसल्यानंतर आपण म्हणतो पंढरपूर आलं, पंढरपूर आलं. पंढरपूरच्या जवळ आपण जातो का? पंढरपूर आपल्या जवळ येतं. आपण पंढरपूरच्या जवळ जातो, तसेच काळ आपल्या जवळ येत नाही. काळाच्या जवळ आपण जातोय. क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार. हा भवसिंधू पार करायचा असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. संत केवळ कृपेचे दीप, संत ते माझे निज स्वरूप. या लागी सतसंग फिडे पाप होती निष्पाप साधक. निष्पाप करून साधकासी ब्रह्म तत्व देती त्यासे ऐसी कृपाळू तुझे साधुसी जाण निश्चिंती उद्धवा म्हणून सांगितलं. कारण गुरु आहे तेथे ज्ञान आहे. गुरु आहे तेथे काय आहे? ज्ञान. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान. अतिजयसे दर्शन झाल्याशिवाय जीवाला समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांनो, पडले भाग्य माझे धन्य झालो संसारी. भाग्य माझे धन्य झालो संसारी. सद्गुरु भेटले त्याने दर्याला करी. पश्चिम पंथे चालविले आत्मस्थिती निर्धारी. पश्चिम पंथे चालविले आत्मस्थिती निर्धारी. त्रिकुटाची करीनाथता देखील पंढरी. शिखरी नांदता देखील पंढरी. त्रिकुटाची करीनाथता देखील पंढरी. त्रिकुटाची शिखरी नांदता देखील पंढरी. हे तुका काय सांगू वाचे बोलत आले. हे तुका काय सांगू वाचे बोलत आले. हे सुख काय सांगू वाचे बोलत आले. हे सुख काय सांगू वाचे बोलत आले. शब्दानं वर्णनच करता येणार नाही. सुख काय सांगू, वर्णन करता येणार नाही. गुरु दाविलिया वाट येऊनी विवेक तीर्थ तटा तोनी मळकटा. कशाचा मळ धुतला साधू संतांनी? अंगावरचा धुतला का? बुद्धीचा मळ धुतला. कितीही डव लावा, कितीही संतूर लावा, कितीही लाईफ बॉय लावा आणि मनच घाण असेल तर मेळ बसेल का? विषय समजला पाहिजे, मग प्रयोजन. मेळ बसायला उशीर लागत नाही. आई वडिलांना, वरवरचा मळ धुवून उपयोग नाही. बुद्धीचा मळ धुतला पाहिजे. कशाचा? बुद्धीचा मळ धुतला पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा पण. ब्रह्म निश्चय सांगे तत्परायण हरनिशी. काय केलं साधू संतांनी? बुद्धीचा मळ धुतला. आई वडिलांनो, या साध्या सुध्या मळांचं सोडून द्या. साध्या सुध्या मळांचं खरोखरच बुद्धीचा मळ धुतला तर श्रीपाद बाबा भेटल्याशिवाय राहणार नाहीत. तर श्रीपाद बाबा भेटल्याशिवाय राहणार नाहीत. आज सुद्धा 10 जानेवारी 1998 ला डाण्यावा गेला, परंतु स्थित्या होत्यात म्हणजे श्रीपाद बाबा आहेत. अवस्था होत आहेत म्हणजे माझे श्रीपाद बाबा आहेत तिथं. आज मंडपात ते आहेत म्हणून मी आहे. त्यांच्याशिवाय मला शोभा होती का? आई वडिलांनो, शोभा माझे साधू संत आहेत म्हणून शोभा आहे आजच्या कीर्तनाला. त्यांचा कृपा आशीर्वाद माझ्या मस्तकावरती आहे. ज्ञानदेव म्हणे चाडे, सद्गुरुने केले कोडे. माता हात ठेविला पुढे, बीजाची वाहिले. बीजाची वाहिले म्हणून सांगितलं माझ्या साधूनं. बीज दिला, नाम दिला आणि पेरणी कर. फळ मिळल्याशिवाय राहणार नाही. काय सांगितलं? कशाची पेरणी करायला सांगितली? गहू ज्वारीची? नामाची पेरणी करायला सांगितली. कशाची? नामाची पेरणी कर. बाग फुलल्याशिवाय राहणार नाही. हा कृपा आशीर्वाद आहे माझ्या साधू संतांचा. कानात पेरणी केली, नयनात उजेडाली. कानात पेरणी केली, नयनात उजेडाली. मन पवन हे एक करुण, मन पवन हे एक करुण. हे मला, हे मला, हे मला यावरून, हे मला वेडच गेलं यावरून. कशी मोहिनी घातली गुरुन.
पेरणी केली, कुठं उजेडात आली? कुठं आली? उजेडात कुठं आली? बटन दाबल्याबरोबर लाख दिशी प्रकाश पडला. लाईटीला सांगायची गरज? बटन दाबल्याबरोबर लाख दिशी प्रकाश पडला. काना वचनाची ये बेटी, सरीसपै किरीटी वस्तू होऊन उठी. जो एक कौनू एक जो म्हणून सांगितलं. कानात मंत्र दिल्याबरोबर साधकाला अवस्था होती. हे खरा वारकरी संप्रदाय आहे. हा खरा वारकरी संप्रदाय. लख दिशी प्रकाश पडला, अंधाराला गरज नाही जा म्हणून सांगायची. अंधाराला गरज नाही राहिली तिथं. आता तुम्ही तो आपोआप निघून गेला. इतका कृपा आशीर्वाद आहे माझ्या श्रीपाद बाबांचा, माझ्या रामदास बाबांचा एवढा मोठा कृपा आशीर्वाद आहे आई वडिलांनो. अहो पवित्र घोटी घाव आहे सर्वांना होठाव. श्रीपाद माऊली एक संता रे नाव, श्रीपाद माऊली एक संता रे नाव. पवित्र घोटी गाव आहे सर्वांना ठाव, सर्वांना गाव आहे सर्वांना ठाव. श्रीपाद बाबा, श्रीपाद माऊली एक संता रे नाव. श्रीपाद माऊली एक संता रे नाव. बाकी काय करू नका हो. फक्त एक ऐका. माझ्या बाबांनी एकच सांगितलं काय? म्हणून जाणतेने गुरु भजीजे, तेने कृतकारी होईजे. जैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. जाण त्या गुरुला शरण जावा. बाकी काय करू? बाकी काय करू नका. गुरु तो ऐसा चाहिए जैसे जंगल में शेर, ना किसी से दोस्ती ना किसी से बेर. कसा पाहिजे गुरु? सद्गुरु वाचोनी नाम नये सद्गुरु वाचोनी नाम नये सद्गुरु वाचोनी नाम नये सद्गुरु वाचोनी नाम नये. साधन साधिता मोठी गुणे, साधन साधिता मोठी गुणे. कैसा कांते विना करणे हा संसार, कैसा कांते विना करणे हा संसार. साधने साधिता कोटी गुणे, साधने साधिता कोटी गुणे. कैसा कांते विना करणे हा संसार, कैसा कांते विना करणे हा संसार. सद्गुरु वाचुनी नाम नये हाता म्हणून सांगितलं. साधन साधिता कोटी, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. धरावे ते पाय कधी मधी. बरोबर बोलली ना मी? बरोबर आहे. धरावे ते पाय कधी मधी. बरोबर आहे का? आधी आधी सांगितलं, परंतु आधी कधी मधी आपण धरतो ना. आपण आपलं कसं आहे? अंगाला आला ताप, देवा तू माझा. अंगाचा गेला ताप, तुझ्या देवाच्या बापाचा. बापाचा बाप. हे तुम्हीच म्हणा. असंच चालू आहे ना आपलं. आपलं कसं चालू आहे? परंतु माझे संत कबीरदास म्हणतात,
दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे कोई कबीरा, तो दुख काहे कोई. दुःखात तर सगळ्यांना देव आठवतो, दुःखात सगळ्यांना देव आठवतो, परंतु सुखात जर देवाची आठवण काढली तर दुःख दाराला येणार नाही. दुःख दाराला नाही, शिवणार सुद्धा नाही. आपण नुसतं म्हणतो मागे पुढे उभा राहे. काय म्हणतो मुक्ताताई? मागे पुढे उभा येऊ द्या बरं, वाघ इथंच आता येऊ द्या बरं, आत्ताच इथं वाघ. तेवढीच निष्ठा सद्गुरूवरती पाहिजे. निष्ठा निष्ठी नको, निष्ठा निष्ठी नको, सद्गुरूच्या नामावरती तेवढीच निष्ठा पाहिजे. येऊ द्या आला तर वाघ. कालच माझ्या गायकर बाबांनी सांगितलं, गावकऱ्यांनी एकदा कीर्तनाला आल्यानंतर बघितलं श्रीपाद बाबांना वाघ सोडवायला आला होता. काय केलं होतं गायकर बाबा? वाघ सोडवायला आला होता कीर्तनाच्या ठिकाणी. बाबांनी एक दृष्टांत सांगितला आई वडिलांनो. एका ठिकाणी श्रीपाद बाबा कीर्तनाला गेले होते. 2 माणसं तलवारी घेऊन होती उभा. कीर्तन तुम्ही कीर्तन करायचं नाही, तुमच्या कीर्तनात अंगात येतं. देव अंगात येतो? देव अंगात येतो का? देव अंगातच आहे, माझ्या श्रीपाद बाबांनी सांगावं. देव काय कालावधीसाठी अंगात येत नाही. देव 24 नाही 48 तास आपल्या अंगात आहे. हे फक्त माझ्या श्रीपाद बाबाने सांगावं. तुमच्या परमार्थात म्हणे अंगातच येतं. अवस्थाच होतात, नाचतात काय, रडतात काय, पडतात काय. अहो हे तर खरं सुख आहे. हे खरं सुख आहे. माझ्या श्रीपाद बाबांनी दाखवून दिलं. सुख वसे एके ठाई आणि बहु पायी संताच्या ते सुख देगा किरीटी दावी जेल तुझं दिटी तरीच आत्मयाची भेटी. कोणाशी? आत्म्याची भेट जेव्हा जीवाशी होते ना, तेव्हा खरं सद्गुरुनाथ आनंद होतो. खरं सद्गुरुनाथ आनंद होतो. अहो माझ्या श्रीपाद बाबांना, माझ्या रामदास बाबांना तिथं रूपाला दाविलं. जीवाचं लगीन शिवाजी जीवाचं लगीन शिवाजी लाविलं. या श्रीपाद बाबांना, श्रीपाद बाबांना, या रामदास बाबांना तिने रूपाला दाविलं. जीवाचं लगीन शिवाजी लाविलं, जीवाचं लगीन शिवाजी लाविलं. काय वर्णवाया लग्नाचा थाट. नामाचं मंगळसूत्र, नामाचं मंगळसूत्र मनोमनी हे ओविलं. शिवाजी लाविलं, जीवाचं लगीन शिवाजी लाविलं. श्रीपाद बाबांना तिने रूपाला दाविलं. जीवाचं लगीन शिवाजी लाविलं, जीवाचं लगीन शिवाजी लाविलं. किंबहुना सोय, काय सांगितलं? किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय आणि ते जे होय दयानाम सुख म्हणून सांगितलं. जीवाची आणि आत्म्याची भेट झाल्यानंतर जी लाई होते ना, ते खरं सुख आहे. अभंगाचं 3रं चरण. संपुष्ट हृदय पेटी, संपुष्ट हृदय पेटी. संपुष्ट हृदय पेटी, संपुष्ट हृदय पेटी.
आई वडिलांना अर्जुनाची केस विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. अर्जुनाची केस रोम ना रोम विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. माझे तुकाराम महाराज ज्या दिशेने जात होते तिथली दगड आणि माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आपलं मुख विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. आपलं मुख. जनाबाई पहाटे 8 वाजता उठून काय करायचं? 5G नाही का इकडे? 8 वाजता नाही, हा 2G 3G आहे का इकडे? आणखी 5G नाही का आणखी? चालू यात्रे पहाटे 8 वाजता का? किती वाजता? हा म्हणजे आता 5Gचं थोडा इकडे इरर चालू आहे. वातावरण थंडी आहे ना. हा इरर चालू आहे. जनाबाई पहाटे 8 वाजता उठत होत्या का? जनाबाई पहाटे 4 आणि 5 वाजता उठायच्या आणि उठून काय करत होत्या? जात्यावरती जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे देवा काही नाही उणे जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही म्हणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही म्हणे. विश्वात तू फिरविसी जाते तू फिरवी जाते विठ्ठपाडीसी दैवाचे जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे पांडुरंगा काही नाही उणे काही उणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. आता काहीच कमी नाही देवा तुमच्या कृपेने. श्रीपाद बाबा काहीच कमी पडणार नाही. हा आशीर्वाद तुमचा पहिलाच आमच्या सोबत आहे आई वडिलांना. म्हणून माझी जनाबाई म्हणायची. काय म्हणायची हो? सत्याचे आदन ठेविले पुण्य म्या वैरिले पाप उतू गेले तू ये गा विठ्ठला. बापा बुद्धू गेले तू ये बा विठ्ठला. बाप देव तू गेले तू ये रे बा विठ्ठला. बाप देव तू गेले तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. सुंदर माझे गाते ग फिरते बहुत. ओव्या गाऊ विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे वा विठ्ठला ये रे बा विठ्ठला. तू ये बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठला. रे गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. प्रपंचाचे नेते ग. जीवशुद्धारी खुंटे गे प्रपंचाचे नेते. लावणी माझी बोटे तू ये रे बा विठ्ठला. लावणी माझी बोटे तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू 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 ये रे बा विठ्ठला. माझा देव भरला गंधाट आहे म्हणून सांगितलं. ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिशे. कसा सांगितला माझा हरी? भरला गंधाट आहे
देव प्राप्त करायला जाऊ नका, साधू संत जवळ जावा, देव तुमच्या जवळच आहे हे सांगून देते. विठोबार कुमारी गोपाल कुमारी 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 कारण याच देहात आपल्याला तेवढं काय समजतं, इतर योनियाच्या ठाई हा विचारूच नाही. याच देही घडे देवाचे भजन का भोजन, भोजन हेच चालू आहे आपलं. 3 टाइम उठून नित्य उठून या खावयाची चिंता. 3 बार भोजन और भजन एक बार, 3 बार भोजन और भजन एक बार, उसमें भी आते झंझट हजार, उसमें भी आते झंझट हजार. 3 बार भोजन और भजन एक बार, 3 बार भोजन एक बार, उसमें भी आते झंझट हजार, उसमें भी आते तीन बार भोजन सांगितलं ते. आपण चुकीचं ऐकतो. भजन सांगितलं आपल्याला देवाने. आपल्याला नित्य उठून या खावयाची चिंता आपुले ते हिता. आओ देवाने एवढा सुंदर नरदेह दिला, 3.5 हाताची योजना केली देहाची. 3 टाइम उठून मेकअप करण्याकरता, 3 टाइम उठून खाण्याकरता. कशासाठी 3.5 हाताचा देह दिला? औत हात का मानव देह, औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया. औट हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. भजमन नारायण, 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 भजमन औत हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाच जमाना खोया म्हणून सांगितला. दरवा पायी धीर भजन मार्गी. दरवा पायी धीर धराव पैदीर भजन मार्गी. धराव पैदीर भजन मार्गी. यानी नरदेहा विचार देवानी नरदेहा विचारावे सार. यानी नरदेहा विचार देवानी नरदेहा विचारावे सार. दरवा पायी धीर भजन मार्गी. दरवा पायी धीर भजन मार्गी. पैदीर भजन मार्गी. धराव पैदीर भजन मार्गी. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा. आवत जावत कोई नहीं देखे, यही बड़ा चंबा बंगला खूब बनाया रे. अंदर नारायण सोया रे. आपला जागा आहे, पण हा आपल्या श्रीपाद बाबांचा आशीर्वाद आहे. आपला जागा आहे, हा आपला श्रीपाद बाबांचा आशीर्वाद आहे. त्यांनी सांगितलं
नरदेहाची ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे पावलोकी दिदला. नरदेहा निदान लागिले हाती उत्तम सार उत्तम गतीचे देवाची होऊ म्हणती तरी कानाची चित्ती धरावी. एकच करा सत्य साच खरे नाम. विठोबाचे सत्य तू सत्य तू विठ्ठला. आयुष्यात आलाय ना एकच करा संत श्रीपाद बाबांच्या सर्कल मध्ये या. संत श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या सर्कल मध्ये या आणि जीवाचा उद्धार करून घ्या. इतकं प्रेम दिलंय माझ्या बाबानं आयुष्यात मोजू शकणार मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं वैभव दिलंय माझ्या बाबानं. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबानं. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबानं. होता येत नाही जगाच्या मापानं. होता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं. एवढं प्रेम दिलं डॉक्टर बाबानं. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं. अनुग्रह नव्हता नामही नव्हता अनुग्रह. बाबाच्या पुण्याईनं आज आनंदी आनंद. बाबाच्या पुण्याईनं आज आनंदी आनंद. मोजता येत नाही जगाच्या मापानं. होता येत नाही जगाच्या मापानं. एवढं वैभव दिलंय माझ्या बाबानं. एवढं वैभव दिलंय माझ्या बाबानं. होता येत नाही जगाच्या मापानं. होता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं. एवढं प्रेम दिलं डॉक्टर बाबानं. एवढं प्रेम दिलंय ज्ञानोबारायानं. मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलंय माझ्या श्रीपाद बाबानं. एवढं प्रेम दिलंय माझ्या रामदास बाबानं. त्याची मोजणी कुठंच कोणत्याच पट्टीनं त्याची मोजणी करता येत नाही. आई वडिलांना जन्म दिला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात आपल्याला आई वडिलांना अडकवलं, परंतु माझ्या श्रीपाद बाबाने या योनीतून बाहेरच काढलं. या योनीतून बाहेर काढलं महालक्ष्मीचे व्रत करून. महालक्ष्मीचे वैभव लक्ष्मीचे व्रत करून आज आपल्या महिला सुख आणि शांती घरात मागतात. सुख आणि शांती आई वडिलांना घरात मागतात. मग साधू संतांनी सरकारने लाडकी बहीण योजना कशाला काढली असती? 2-2 पोत्या दिल्या असत्या ना वैभव लक्ष्मीच्या. 2-2 पोत्या सरळ सरळ घरात वैभव लक्ष्मीचं पारायण करून जर घरात सुख शांती समाधान येत असल तर कशाला लाडकी बहीण योजना काढली असते आणि 2000 रुपये खात्यात टाकले असते? दिले असते 2-2 पोत्या दानच म्हणून. किती बरबराट घ्या बरबराट. येते का? अहो फक्त एवढंच करा. आपल्या लेकीला विदा करत असताना काय करा? आपल्या लेकीला लग्नात विदा करत असताना एकच काम करा आई वडिलांनो. खूप मोठी न्याहारी दिली, खूप मोठी न्याहारी दिली, गाडी दिली, नाही ती भांडी दिली, संसार दिला. हे सगळं चिल्लर चाललर आहे. एकच करा, ज्ञानेश्वरीचा पवित्र ग्रंथ लेकीच्या न्यारीत ठेवा. पवित्र असं श्रीपाद बाबांचं नाम आपल्या लेकीला द्या. पवित्र अशी तुळशीची माळ नामाची गळ्यात घाला. आणि विदा करत असताना शेवटी सासरच्या माणसाला हात जोडून एवढंच सांगा. शेवटी सासरच्या माणसाला लेक विदा करत असताना हात जोडून एकच सांगा. सासरांच्या मंडळीला विनंती करा, अहो माझा ऐका, माझी लेक मी आज तुमच्या घरी पाठवतीये. माझी लेक मी आज तुमच्या घरी पाठवते. माझी लेक ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी आहे. माझी लेक श्रीपाद बाबांची नामधारक आहे. तुमच्या घरात तुमची लक्ष्मी आली, घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. तया घरी शांती क्षमा तया घरी दया घरी शांती क्षमा दया. दया घरी शांती क्षमा दया.
माझ्या देवाचं घर आहे म्हणून सांगितलं आई वडिलांना. इतरत्र भटकू नका. आयुष्याला आलाय ना पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आपल्याकडं खाण्यापिणाऱ्या माणसाच्या सुद्धा तोंडात जाताना तुळशीचा पाला टाकतात. आयुष्य खाण्यापिण्यात आणि जाताना तुळशीचा पाला कशासाठी? देह पवित्र होतो म्हणे. मग आयुष्यात जोपर्यंत राम आहे तोपर्यंत माळकाला आयुष्य पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांनो, आयुष्य पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आयुष्य गेलं म्हणण्यात 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, तेच 4 लोक म्हणतात जाताना राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. आणि झोपणाऱ्याला ऐकू येत नाही, मागचे ऐकत नाही. ही आपली स्थिती. जो गेलाय त्याला कळत आणि मागचे ऐकत नाही. हा, ही आपली सद्यस्थिती. म्हणून राम जोपर्यंत जीवात आहे तोपर्यंत रामाची ओळख करून घ्या. मला इथं उभारताना सांगितलं होतं ताई, 9ला 5 मिनिटं कमी असताना सेवा संपली पाहिजे. हा, बॉल कमी होते आणि रन जास्त. मग मी श्रीपाद बाबांच्या आशीर्वादाने रन काढायचं काम केलं. शेवटी बोलून घेणारे माझे श्रीपाद बाबा आहेत. त्यांचा हात माझ्या मस्तकावरती आहे म्हणून मी आता इथं 1.5 तास बोलले. त्यांच्याशिवाय मला शोभा नव्हती. ज्ञानदेव म्हणे चाडे सद्गुरूने केले कोडे, माता हात ठेविला पुढे बीजची वाढले. आई वडिलांनो, कारण या माझ्या कीर्तन रूपी सेवेला रंग नावाची देवता आली होती. रंग नावाची देवता आहे, तिला बोलवावं लागतं कीर्तनात आई वडिलांना. आणि रंग नावाची देवता आणली ती म्हणजे हरिभक्त पारायण आमचे गायनाचार्य. खरंच असं वाटतं मरून पुन्हा जन्म घ्यावा तुमच्या. इतका गोड आवाज आहे माझ्या हरिभक्त पारायण अमोलदादा जाधव. खरंच त्यांच्याबद्दल होणं आणि त्याच्याच गोड आवाजात उतराई होण्यासाठी हरिभक्त पारायण मुक्ताताई गायकर, त्यांचं गायन काय वर्णन करावं. इथं उभारली तर डोळ्यात पाणी येतं. इतकं सुंदर गायन आहे माझ्या ताईचं. खरंच ताई तुमचे मनापासून आभार. दादा तुमचे मनापासून आभार. आणि खरंच माझ्या आतून कीर्तनाला साथ केली. मला वाटलं श्रीपाद बाबाच माझ्या कीर्तनात उभारले. श्रीपाद बाबाच माझ्या कीर्तनात उभारलेत. हरिभक्त पारायण गायकर बाबा. जेव्हा मी त्यांच्याकडे बघायची ना असं वाटायचं बाबांचा हात नाही, बाबा स्वतः पाठीशी माझ्या पाठीशी येत म्हणून मी इथं कीर्तन करते. ही साधी गोष्ट नाही. माझ्या साधू संतांचा कृपाशीर्वाद असल्याशिवाय मी तुमच्या समोर इथं. कारण साळू की मंजूळ बोलत असे वाणी परीशी कविता धनी वेगळाच आहे. माझ पामरासी काय थरपणा पायाची वाण पायीच बरे संत दारीचा कुत्रा झालो आणि भुंकत द्वारी आलो. भुंकायचं काम केलं. आई वडिलांनो, सावध व्हायचं काम तुमचं आहे. कारण चोर एक दिवशी येऊन चोरी करून तू का म्हणे होता देवा, तू का म्हणे होता देवा, तू का म्हणे होता देवा, तू का म्हणे होता देवा. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला. संत दर्शनी आलाव, पद्मनाभ जोडला. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला. संत दर्शनी आलाव, पद्मनाभ जोडला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. खरंच सांगू का, सजीव मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणणं अवघड नाही. सजीव मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणणं अवघड नाही, परंतु निर्जीव कातड्यातून आज कीर्तनाला रंग देणं हे काम माझ्या पखवाजवाल्या दादांचं आहे. दोन्हीही माझे पखवाजवाले दादा, प्रवीण दादा आणि हरिभक्त पारायण तेजस दादा, दोघांनी पण अगदी कीर्तनात रंग ओतला हो. तुमच्याशिवाय कीर्तनाला शोभा नव्हती. आणि सगळ्यात मनापासून धन्यवाद द्यायचे ते तुमचे.
कारण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती शुकार माझे जे बोल आले ते तुम्ही मोठ्या अंतकरणाने लेकीचे बोल सांभाळून घेतले. मी तुमचे मनापासून आभारी आहे, कारण मी तू उभारले माझ्या पाठीमागा आशीर्वाद माझ्या परिवाराचा देखील आहे. आई वडिलांची साथ, सासू सासऱ्यांचा आशीर्वाद आणि पतिदेवाशी कोमल थाप माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी प्रत्येक ठिकाणी जाते आणि श्रीपाद बाबांचं कार्य जोमानं करते. आई वडिलांनो, ही साधी गोष्ट नाही, तुमच्या सगळ्यांचा साथ आहे. माझे सगळे आष्टाळकरी उभारलेत ना त्यांच्या चरणी, आणि माझे हरिभक्त पारायण प्रियंका ताई साखरे यांनी देखील मला अनमोल साथ दिली कीर्तनात. मी तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय